मला तुम्हाला एक गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की ज्या वेळेला शरद पवार साहेबांचा की जे 60 वर्ष देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काम करतात त्यांचा आव्हाडांवर ब्लाइंड फेथ ज्याला आपण म्हणतो की आंधळा विश्वास आहे किंवा अगदी ते डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतात, म्हणजे सर्वोच्च नेत्याकडे आपण सुरक्षित असताना सुद्धा त्यांना तुमची किंवा तुमच्यासारख्या काही सहकाऱ्यांची मित्रांची भीती का वाटते? अहो, पवार साहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता, त्यांचा तेवढा पवार साहेबांवर होता का? काही गोष्टी नाही भेटली, एका मिनिटात ते काय बोलायचे आम्ही साक्षी आज काढायच्या नाही आहे. कधीतरी आपल्याला आरामात मी निवांत निवडणुकीनंतर सांगेल. नाही, मी हे मान्यच करणार नाही. याचं कारण असं आहे, कुठलाही वारकरी विठ्ठलाने काही दिलं देऊ नये तर तो त्या विठ्ठलाबद्दल कधीच असं बोलणार नाही. नजीबुल्ला, तुम्ही बघा, आव्हाड तुमचे मित्र कधी काळी होते, माझे आजही ते मित्र आहेत. तुम्ही असं म्हणत असाल तर त्याच्यावर माझ्यासारखा पत्रकार विश्वास ठेवू शकत नाही की जितेंद्र आव्हाड म्हणजे एखादा वारकरी आपल्या विठ्ठलाबद्दल असं बोलत असेल किंवा एखादा मुल्ला मौलवी आपल्या अल्लाबद्दल असं बोलत असेल, हे मी समजूच शकत नाही. साहेब, त्यांचा माझा सहवास 97 पासून आहे. मला माहिती आहे, स्टुडंट विंग पासून. मी कॉलेजचा UR होतो. स्वतःच्या कर्तृत्वाने एका ब्राह्मण कॉलेजमध्ये जिथे 80% ब्राह्मण लोक किंवा इतर समाजाचे 90 म्हणजे 1% मुस्लिम असायचे, तिथून मी निवडून आलेला GS आणि UR आहे, जोशी बेडेकर कॉलेजचा. त्याच्यानंतर त्यांची भेट झाली. म्हणजे 97 पासून सहवासमध्ये तो कुठली पिक्चर त्याच्यात तो सलमान खान चुलबुल पांडे असतो, तर तो पिक्चरमध्ये असणारा चुलबुल पांडे आणि ओरिजिनल रियालिटीमध्ये असलेला इन्स्पेक्टर फरक असतं ना. सलमान खान जो चित्रीकरणमध्ये फिल्ममध्ये दिसतो, त्याचा ऑरा, त्याचा तो डेअरिंग आणि जो एकटा जाणं, रिअल लाईफमध्ये तसं नाही आहे ना. खरंय, तसं ते आता आपण अनुभवतोय. तसं तो आव्हाड साहेबांचा आहे. रिअल लाईफ तुम्ही जे कॅमेऱ्यावर माझा विठ्ठल, माझा बाप, माझं हे असं निस्वार्थी प्रेम लागतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ते फिल्मी आहेत, ते खोटं बोलताय? असं आहे कोचरेकर साहेब, मला अजून आठवतं पवार साहेबांना भेटायला जायचे, त्यांच्यावर अँटी करप्शनचा गुन्हा नोंदवला होता. संयुक्त काँग्रेस होती, 2 महिन्यात का 3 महिन्यातच त्यांना ते काढण्यात आलं होतं प्रदेश युवक काँग्रेसमधून. केस झाली होती, खूप घाबरले होते. एकटा मी, माझी गाडी आणि ते असायचे, आम्ही फिरायचो. तेव्हा गोपीनाथ मुंडेजींनी त्यांना मदत केली होती. जी समरी झाली होती त्याच्यात पूर्णपणे गोपीनाथ मुंडेंनी मदत केली होती. ते भाजप अँटी म्हणतात, पण प्रत्येक वेळी त्यांनी जीवदान दिलेलं आहे भाजपच्या लोकांनीच. मी जायचो त्यांच्या घरी रामटेकला, तेव्हा ते पवारसाहेब त्यांच्याकडे ना बघायचे, पवारसाहेब मदत नाही केले, त्याच्या बाबतीत त्यांचं काय रोष असायचं, फ्रस्ट्रेशनमध्ये एकटे काय बोलायचे, साक्षी नजीबुल्ला आहे. त्याच्यानंतर त्यांना तो स्थापना झाली, त्यांना महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष व्हायचं होतं. तेव्हा रणजितसिंह मोहिते पाटीलला अध्यक्ष करण्यात आलं. तेव्हा युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष नंतर झाले, तेव्हा काय चिडले होते साहेब, असे तसे काय. मग जेव्हा डावकरे साहेब असायचे, गणेश नाईक साहेबांचा तेव्हा रोल नव्हता, जरा ते झुकता माप डावकरे साहेबांना भेटायचं तर काय रोष द्यायचे, पवारांच्या बाबतीत काय टिप्पणी करायचे, आम्ही साक्ष आहे. त्याच्यानंतर जेव्हा गणेश नाईक साहेब मोठे झाले तर गणेश नाईक साहेबांना जरा पण पवार साहेबांकडून झुकता माप भेटायचं, काय बोलायचे आम्हाला माहिती आहे. एकदा प्रफुल्लबाईंच्या वतीने तर आत्ता हे वर्षभरापूर्वी बोललेच आहेत, प्रफुल्लबाईंनी तर सरळ दम दिलं होतं. तर त्यांचं कामापुरती प्रेम होतं. आता त्यांना पर्याय नाही आहे, त्यांना वाटतं का माझा रान मोकळं आहे.